हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि चहा घेतला आहे. आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर आज मी बनवते दोडक्याची भाजी, कारण आमच्या वावरातच दोडके होते, म्हणजे दोडक्याचा वेल होता. तर त्याला छान असे 2-3 दोडके आले. ते दादा काल घेऊन आले. तर म्हटलं मस्त दोडक्याची भाजी बनवू. आणि आज त्यांना तर उपवास आहे, त्यामुळे त्यांना साबुदाणा खिचडी बनवायची आहे. आणि मला बोलायला थोडासा त्रास होतो आहे, कारण मला इथं तोंडाला, जिथून आपण गिळतो ना तिथंच मला तोंडाला आहे, त्यामुळं मला बोलायला बी त्रास होतो आहे आणि गिळायला बी त्रास होतो आहे. तर चला मस्तपैकी स्वयंपाक बनवून घेते. दादू तू उठला हा का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हण दादू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग. कानोडी. कोण कोण दिसतं? काकी दिसती, आजी, काना, सगळे दिसते ना. तू बोल बरं, तू बोल. नवी बाटली अँड ऑल. हो, नव्या नव्या बाटल्या वापरते. तिकडे एक बाटली, इकडे एक बाटली. ही कशाला भरून आली माहित होतं ना वर बाटली. म्हणलं नवी बाटलीत पाणी प्यायचं हे सर काय वेगळं लागणार होतं का? आता जांभळी सोडली, आता ढेकरं चालू केली. कालच्या ब्लॉगमध्ये ढेकर होता, आज बी ढेकर आहे. शिफ्ट केला माझ्या बॉडीला. नाही जांभळी तर ढेकर तरी दे, नाही का? पण बंद नको करू ना. काय तुम्ही लय थंडी वाजू राहिली काय? थंडी आज. दादाचं जॅकेट घालून का फिरते असं? खिडकी उघडायची म्हणजे उजेड येतो. सगळं माझं आहे. काय माझं आहे? दादाचं काहीच नाही. दादा फक्त तुमच्याकडून घ्या, नाही का? सारं वापरून घेते त्यांचं. बोललो तरी माहिती बोलले काय ती काय डब्बा, ते डबडं चालू झालं बंद करा. आपली भांडणं व्हायलेली का हो? आपली. चला मस्त थोड्या वेळ आराम घेता. आणि आता कानू बेबी तर उठला आहे, तर मस्त त्याचा मेकअप करते आणि त्याच्यासोबत खेळते, कारण झोप पण नाही येत. आणि दुपारी झोपला ना तर रात्री पटकन झोपच लागत नाही. मग तसं पण आम्ही लेटच झोपतो, पण तरी पण झोपायला लागल्यावर पटकन झोप नाही लागत. त्यामुळं थोडासाच आराम करायचा आणि कानू बेबीसोबत गप्पा मारायच्या, मग बरोबर रात्री झोप येते. बेबी, ए कानू बेबी, कुठे चालली तू? या बाळा त्यांना अशी पिवळी पिवळी जरा दिसत. पिवली 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 पिवली. बाय बाय बाय. बिग बॉस काका पाहिजे बरं का. त्याला टी व्ही पाहायचा आहे, पण त्याला कोणी वळवळच आता त्याला उंच वेळ इकडे करेन मला टीव्हीचं लक्ष नाही का ना. त्याला असं धरेल. टीव्ही नाही पाहायचं दादू, तू कुठूय ना, कुठूय ना तू? भाऊ तू आता जी 4 महिन्याचा आहे, आम्ही 30 वर्षाचे होत आलो. तेव्हा लगेच टीव्ही कडे पाहतो. दादू बिग बॉस पाहिजे तुला? नाही, दादूच बॉस आहे. दादूचं कोण बिग बॉस आहे तरी. आम्हाला काका मेकअप करायचा आहे आता कानाचा मस्त पैकी. यांच्या तर झोपेचं खोबरच केलं. हे बघ कसं भाऊ राहिलं. पार्सल आणायला गेलो असतो ना तर सगळं माझं झोप मारले जरा त्याच्यावर निघला असतं 100%. जाऊ दे, बरं झालं. आमचं सगळं काम आवरलं, म्हणजे यांचं जेवण वगैरे झालं. याला झोपायचं आणि लगेच काना उठला. म्हणजे काना असं करतो, सगळं आवरलं का मम्मी झोपायची का काना उठला, आहे ना दादू? खरं बोल, खरं बोल. हा मेकअपला असं असं काही अरे जाऊ गळाली. ओव्हर ऍक्टिंग, दुसरं काही नाही. ऍक्टिंग नाही, खरं का ना, शायनिंग मारायची. शायनिंग, नुसती शायनिंग है ना. दादू काकाला म्हणा तुम्हाला असं बॉडी बटर आहे का? बटर म्हणजे काय तरी माहित आहे का मला?
आपण मस्त मेकअप करू आता. काकापेक्षा आपल्याला अजून गोरं दिसायचे. आपण गोरेचे पण मग अजून गोरे दिसू. जळू नका, बराबरी करा म्हणा. थांब रे, तू केस नको धर, मला नको त्रास देऊ. त्याला कळलंय कोणाच्या पार्टी ते समजून घ्या तुम्ही. काय रे का ना ते हसलं बाई, हसलं बाई. काय म्हणते काकाची बुराई करते म्हणजे. नाही माझ्या माझ्या मम्मी नळाचं पाणी वाजत भाऊ, तुला मी कळलं व्हिडिओ पाहिला का तू आज? पाहिलं ना. नळाचं पाणी पाजलं मम्मी डायरेक्ट. ते मी नळाचं नाही, आंघोळीचं. तो आंघोळीचं. कुटुडी कुटुडी. हे बघ आमचा दादू कसा रेडी झालाय. मस्त मस्त छान छान दिसतोय ना. है ना? का ना बा काकाकडे कसं बघतो. आजीला मेकअप दाखव रे. मेकअप करून आली. कसं आहे आजी आमचा मेकअप? कोणी मेकअप केला तुझा? काकीने मेकअप केला. हा. अय्यो, एक गोड गोड मेकअप केला का दादूच्या? हं? कसं दिसतो म्हणा मी? घातले छान छान कपडे घातले दादूला. हं? आता ऐ कुठी कुठी तू कुठं गेली होती? पप्पाकडे गेली होती. त्याचा शर्ट खाली करते थांब. त्यांची ढेरी बिरी काही दिसला नीट धरा ओ पप्पा. दादू कुट कुट दिसतोय बर का तू. तर मस्तपैकी चहा वगैरे झालाय आणि आत्ताच फ्रेश झाले. आणि एवढ्यात का काय माहिती, मला पोर्ट्रेटमध्ये व्हिडिओ काढायला लई चांगलं वाटतं. कारण छान वाटतं, बॅकग्राऊंड पण चांगलं वाटतं आणि दिसतं पण चांगलं पोर्ट्रेटमध्ये. तर आज आम्ही एक शेगडी आज नाही 2-4 दिवस झाले तेव्हा आम्ही एक शेगडी ऑर्डर केली होती. आम्हाला बाजरीच्या भाकरीसाठी शेगडी पाहिजे होती, त्या भाजण्यासाठी. कारण काय होतं, गॅसवर आपण डायरेक्ट फ्लेमवर भाकरी भाजू नाही शकत. कारण फ्लेमवर भाकरी भाजणं आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे. त्यामुळं आम्ही शेगडी घेतली. आधी ऑफलाईन घ्यायचं चालू होतं, पण ऑफलाईन म्हणता म्हणता आता आम्ही ऑनलाईन घेतली ती शेगडी. आणि दीदींच्या पप्पांच्या घरी पण होती, त्यामुळं आत्यांनी बघितलेली होती ती शेगडी आणि तिच्यावर भाकरी वगैरे एकदम मस्त होत्या. आत्या म्हणे म्हणजे असं चुलीसारख्या भाकरी होत्या, जे की गॅसवर नाही होत तशा एकदम चिकट होत्या. तर मग म्हटलं मग घ्या. मग दादांनी त्या दिवशी शेगडी ऑर्डर केली होती. तर ती शेगडी आली आज, तुम्हाला दाखवते मी. पण अनबॉक्स थोड्या वेळाने करू. दीदींचं पण काम चालू आहे, तर त्यांना पण त्यांच्या व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे. तर थोड्या वेळाने अनबॉक्स करू. आत्ता मी तुम्हाला जस्ट वरतून दाखवते. हे बघा, ही शेगडी इंडक्शनवालीच आहे. तिच्यावर सगळे भांडे चालतात. आणि एक जाळी आहे, तर ती जाळी ठेवली की मग त्याच्यावर भाकरी पण भाजता येतं. म्हणजे ही जी वरती त्याचं काच आहे, त्याच्या खाली कॉईल आहे ना, तर ती कॉईल लाल होती. मग ते वरती पण लाल दिसतं. पण शॉक वगैरेचं याच्यावर काही भीती नाही. चालेल स्वयंपाकाची तयारी. आणि आज मला बनवायचं आहे मसाले भात आणि लापशी बनवायची. कारण नवीन शेगडी आली, तर त्याच्यावर गोड काहीतरी बनवायचं म्हणून लापशी आणि मसाले भात बनवणार आहे. आणि सोबतच मंचाव सूप पण बनवायचं आहे आम्हाला. कारण काल सॉसेस वगैरे आणले होते, तर म्हटलं आज मस्त मंचाव सूप बनवू. कारण आमच्या घरात मंचाव सूप सगळ्यांना खूप आवडतं, त्यामुळे म्हटलं आज. तर आम्ही आता शेगडीची अनबॉक्सिंग करणार आहे. आम्हाला तिच्यावर लापशी बनवायची आहे, म्हणजे गोड काहीतरी बनवा म्हटलं तिच्यावर. त्याच्यासाठी आता आम्ही तिची अनबॉक्सिंग करू. दादू पण आहे अनबॉक्सिंगसाठी, आहे ना काना? काना. तर आम्हाला किचनमध्ये काम करणाऱ्यांना आज खूप आनंद आहे. कारण खूप दिवसाची आमची जी काय म्हणतो आपण, खूप दिवसाचा आमचा जो वेट होता तो आज संपलाय. कारण आज त्यांना लई इच्छा होती ती शेगडी घ्यायची, हिच्यावर बाजरीच्या भाकरी चांगल्या होत्या. तर तू आम्हाला त्यांच्या घरी पण आहे, तर आम्ही बघितलेली होती. मग म्हटलं घेऊ. खूप दिवसापासून चालू होतं ऑर्डर करायची, पण फायनली आज ऑर्डर केली. नाही, ऑर्डर 2-4 दिवसापूर्वी केली, आज आली आहे. तर आम्हाला आज हिच्यावर गोड काहीतरी बनवायचं, म्हणजेच आज आम्ही लापशी बनवणार आहे हिच्यावर. आणि कशी वाटली? छान आहे.
म्हणजे आपण तिथे यूज करून पाहिलेली आहे, त्यामुळे आता ती व्यवस्थित छानच आहे. पहिली पण बाजरीच्या भाकरीला छान होते पहिली गोष्ट. फक्त बाजरीच्या भाकरीसाठी गेली. आणि बाजरीच्या भाकरी पापड वगैरे भाजायला घेऊन ही अशी जाळी पण दिली, जी की अशी याच्यावर ठेवून मला एक भाजायची. प्रश्न आहे, काय? याला चटका नाही बसत का? नाही त्यांनी हाताचं चिन्ह कमवून द्यायला हात मग लावला त्यांनी होता. सांगितलंय ना हातात चटका बसतो. आता माझ्या बायकोला तव्याला झटके बसत याला किती मी बसत? काय याच्यावर आता शेगडी ती तिला काय बसायचंय त्याच्यावर? ती पण गरम होती, मग ते काय मी हात लावते का? त्याच्यामुळे खरी मी घेत नव्हतो. अगो बाई, हा का? बायकोची काळजी हा. मग आता घेतली त्याचं काय करायचं? आता माझ्या बायकोने स्वयंपाक नाही करायची तिकडं. ओ आहे ना? तिच्या मनातलं गोंधळ नाही नाही, तुमच्याच मनातलंय. मग आता मी स्वयंपाक करणार म्हणलं मला झटके बसणार त्यांना असं वाटतं. आणि आम्ही ही शेगडी जवळजवळ किती 6-7 महिने का 1 वर्षापासून चालू आहे घ्यायची. वर्षापासून चालू आहे आपलं घ्यायचं. तिला फायनली आत्ता यूज. हा, ते पण आमच्या घरातले जे पण 3 मेन्स होते ते पण 3 पण सांगायचे कुठं भेटती लगेच आणतो. आम्ही विषय काढला का कुठं भेटती लगेच आणतो, एवढंच बोलायची. ती 1 वर्षापासून भेटत होती, आज आली. हा, शेवट आम्ही बायांनीच मनावर घेतलं आणि ती ऑर्डर करून टाकली. भांडणं शेगडीवरून झाले आमचे भांडणं. चला आता आम्ही शेगडीची टेस्टिंग घेऊन बघतो आणि त्याच्यासाठी त्याचं जे काय म्हणतो आपण त्याला 2200 पाहिजे. त्याचं जे बोर्डसाठी प्लग थोडंच लावायचं. घ्यायचं आहे ते थोडं मोठं लागतं. 15 100 ampereचं करायची लागतं दूध वाटतं. तापवायचं. 16 amperes. 16 का 16 एम्पियरचं लागतं, त्यामुळं ते इथं आहे. मग आम्ही इथं जोडून पाहिली टेस्टिंगसाठी. 1 नंबर. 1 नंबर शेगडी आहे. बोलले हायटेक आहे तिथं. हा. स्क्रीन टच बिटच आहे तिला. नाद नाही करायचं. मग आम्ही काय असं काही पण ऑर्डर करतो. करा लगेच आजच तिचं स्क्रीन टच म्हणजे असं आपला मोबाईल कसा आहे बटन स्क्रीन नाही टच, तिला. मोबाईल वाणी असं. स्क्रीन टच. तुम्ही दाबून पाहिजे हे बटन दाबा आता. कसं आहे विषय? पहिले कसं आपल्या त्या हा बटन शेगडी लावणीच तर असं याला फक्त टेस्ट चोपड आहे तसं. हा, ते बटन कसे खराब होऊन जाते ना तुटले बिटले तर. अहो साहेब एकटीची इकडं. अहो साहेब कुठे चालले साहेब? लगेच चालल्या एवढे जेवढे बी माल एकटील सोडून. तर आज आम्ही मंचाव सूप बनवतोय. त्यासाठी दिदीने इथं सगळ्या भाज्या कट करून आता त्या थोड्याशा परतून घेते. जास्त शिजवायच्या पण नाही ना, परतवायच्या. हां, आणि इथं त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवरची स्लरी पण बनवली आहे, जी की थोडासा घट्टपणा येण्यास. तर रेड चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस हे 3 सॉस लागणार आहे. तर आम्ही काल ते घेऊन आलो होतो आणि आमच्या घरी सगळ्यांना सूप खूप आवडतं. सूप बनवता येतं. बोला. तुम्हाला कसं वाटतं ते सांगा ना. आता आम्हाला चांगलंच वाटतं ना. मला त्याचा सुगंध घेत घेत मी इथपर्यंत आलो. कुठून आले या खोलीतून? त्या खोलीतून इथपर्यंत आलो डायरेक्ट. काळा सॉस, काळा सॉस टाकतोय बरं का. नॉट सोया सॉस, काळा सॉस. सोय सॉस सोय. ओके, सोयीनुसार टाकायचं. सोयीनुसार टाकायचं. रेकॉर्ड झालं. ते मला काय वाटलं या सॉस सारखं चिकट आहे तो पण. तो पातळ आहे ना. आता याचे ते पण थोडे पडेल. व्हाईट मध्ये पण पडलाय. हा झालं. हो, आम्हाला सूप असं ना भाकरी चुरून खायची. भाकरी का काय बसली श्रुती मागच्या 15 ते 20 मिनिटापासून घरातून गायब होती. हा 10 मिनिटं झाले असेल ना, 10 मिनिटं. तर आहे ना तिला म्हणजे मी आधी काढायला औषध द्यायला गेले तर मी येईपर्यंत पण ती किचन मध्ये नव्हती, पाणी टाकायला गेली होती खराब. तर मी शोधते श्रुती थेट तिकडे गेले होते. काय झालं, मी पाणी टाकायला गेली, म्हणलं ही जोडी आहे तर मग लगेच पाणी टाकून येते, कानाला औषध द्यायचे तुम्हाला. हा, म्हणलं ही जोडी तर मी लगेच पाणी टाकायला जाते. मी गेले ते तिथपर्यंत आले, मला म्हणे मी तुला जोडी आलो. मग मला मी जोडी चाल लाकडं आणायला, बॅटरी धरायला चाल म्हणे. मग मला तिने तिकडे नेलं आणि मी बाहेर आले ना, ह्या इकडं काहीतरी आवाज येत होता एकदम असा खडखड खडखड खडखड. मी घाबरले.
मी खूप आवाज येते श्रुती श्रुती वाघाला. नाही मी तिकडं मी पाहते म्हणलं तिकडं पडली का शपथ गेले घाबरले. आणि दादा तिकडं पाहिलं चालले. मग मी आवाज येते ना श्रुती श्रुती श्रुती. दादाला वाटलं कुठे गेली नेमकी. दादा लगेच दरवाजा उघडून बाहेर म्हणलं ती पाणी टाकायला गेली ती अजून आलीच नाही. दादा लगेच बॅटरी घेऊन माझ्या तिकडं लगेच पुढून आलो. मग मी तिकडे बॅटरी चमकलेली पाहिली म्हणली ती तिकडे दादा. आजची थंबनेल श्रुती हरवली.